नमस्कार मित्रांनो, बहुप्रतिक्षित असणारी तलाठी भरतीची जाहिरात अखेरीस प्रसिद्ध झाली आहे. एकूण यामध्ये 1539 पदांची ही जाहिरात आहे. बघा, यासाठी पात्रता आपण बघितली की कुठल्याही संवैधानिक विद्यापीठाचे शाखेची पदवी तुम्हाला लागणार आहे. मग तुम्ही बीए करा, बीकॉम करा, बीएससी असू द्या, कुठलाही उमेदवार या पदासाठी पात्र आहे. याचे वयोमर्यादेचा विचार जर आपण केला तर ओपन वर्गाचे बघा 5 ऑगस्ट 2026 पूर्वी त्या उमेदवाराचं वय ओपन वर्गातून जर असाल 21 ते 38 वर्ष वय असलं पाहिजे. आणि जर तुम्ही जात प्रवर्गातून असाल तर 21 ते 43 वर्षापर्यंत तुम्हाला शिथिलता आहे. आणि माजी सैनिक आणि अंशकालीन असाल तर याच्यामध्ये तुम्हाला काय 3 वर्षाचा अजून शिथिलता देण्यात आलेली आहे. बघा, या संपूर्ण भरतीसाठी जी परीक्षा आहे ही परीक्षा 2 टप्प्यामध्ये होणार. पहिला टप्पा म्हणजे पूर्व परीक्षा आणि दुसरा टप्पा म्हणजे तुमचा मुख्य परीक्षा. तर पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण प्रश्नांची संख्या आपण बघितली तर तुम्हाला 100 प्रश्न 100 मार्कांसाठी असतील. 100 प्रश्न 100 मार्कासाठी वेळ असणार आहे तुम्हाला 1 तास. एका तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण बाब म्हणजे नकारात्मक गुणदान पद्धती, निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला असणार आहे. बघा, प्रश्नाची विभागणी आपण या ठिकाणी विषयाची बघितली तर पहिला आहे तुम्हाला इतिहासावर प्रश्न असतील, भूगोल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन हे जे घटक आहेत हे संपूर्ण विषयावर तुम्हाला प्रश्न असतील. 100 प्रश्न याची विभागणी आपण बघितली तर 10 प्रश्न इतिहासावर असतील, 10 प्रश्न भूगोलावर, 15 प्रश्न अर्थशास्त्र, 15 प्रश्न चालू घडामोडी आणि 15 प्रश्न राज्यशास्त्र आणि 15 प्रश्न विज्ञान आणि गणित आणि बुद्धिमत्ता मिळून 20 क्वेश्चन म्हणजे सर्वाधिक वेटेज जे सर्वाधिक तुम्हाला निकाल देणारा, सर्वाधिक प्रॅक्टिस करून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणारा विषय म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता. तर बघा, यामध्ये काय अभ्यासाचं आहे की पहिला इतिहासामध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास करायचा, विशेषतः तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहासाचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासासह म्हणजे महाराष्ट्राचा भूगोलाचा विशेष अभ्यास करायचा आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त दुसरा घटक म्हणजे तुम्हाला पृथ्वीचा अभ्यास करायचा आहे. जगातील कोणकोणते विभाग आहेत, हवामान आहे, त्यानंतर अक्षांश आहे, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे कोणकोणते प्रकार, पर्जन्यमान कसं आहे, प्रमुख पिकं कोणती घेतली जातात, शहरे, नदे, उद्योगधंदे इत्यादी संपूर्ण घटक तुम्हाला भूगोलामध्ये अभ्यास आहेत. त्यासोबत दुसरा विषय जो आहे तुमचा की अर्थशास्त्र. तर अर्थशास्त्रामध्ये 2 विभागामध्ये याची उपवर्गणी करण्यात येईल. पहिले भारतीय अर्थव्यवस्था आणि दुसरा आहे शासकीय अर्थव्यवस्था. बघा, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जसं की राष्ट्रीय उत्पन्न, संकल्पनात्मक भाग आहे, शेती आहे, उद्योग, परकीय व्यापाराचा अभ्यास करायचा आहे, बँकिंग प्रणाली कशी आहे, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी आणि मुद्रा आणि राजकोषीय नीती हे संपूर्ण घटक तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अभ्यासायचे आहेत. आणि त्यासोबत दुसरा घटक म्हणजे अर्थसंकल्प, लेखा आणि लेखापरीक्षण हे इत्यादी मध्ये कुठे हे तुमचे चालू घडामोडीशी निगडीत असणाऱ्या घटकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पुढचा विषय की ज्यामध्ये असणारा की चालू घडामोडी. बघा, चालू घडामोडीमध्ये जागतिक चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्रासह तुम्हाला भारतातल्या प्रमुख चालू घडामोडीचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. बघा मित्रांनो, पुढचं आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्र तुम्हाला संपूर्ण राज्य व्यवस्था जी तुमची घटना निर्मितीपासून तुमची संविधान निर्मितीपासून जे असणारी घटना दुरुस्ती, संसद संपूर्ण प्रणालीचा अभ्यास करायचा. सोबत तुम्हाला जी पंचायत राज व्यवस्था आहे बघा, पंचायत राज व्यवस्थेचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचं आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानामध्ये असणारा जसं की फिजिक्स आहे, त्यानंतर केमिस्ट्री आहे, झुलॉजी आहे, त्यानंतर बॉटनी आणि हायजीन संपूर्ण घटकावर तुम्हाला 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि त्यानंतर अंकगणित. बघा, सर्वाधिक मार्क देणारा, सर्वात महत्वपूर्ण असणारा विषय तो कोणता आहे आपला अंकगणित. अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी जे घटक आहेत. आणि त्यासोबत उमेदवार किती लवकर म्हणजे रिझनिंगचे जे घटक आहेत हे संपूर्ण रिझनिंग तुम्हाला 20 मार्कासाठी असणार आहे. या 20 पैकी 20 मार्कांची तयारी करण्यासाठी आपल्या मार्केट सर्च अकॅडमीवर लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच सुरू झाली आहे, जी तुमच्या आगामी सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. बॅचची वैशिष्ट्य म्हणजे 12 महिने कालावधी, त्याचबरोबर परीक्षा शिकवणी असेल, अनलिमिटेड व्ह्यू, तज्ञ मार्गदर्शक, PYQ आणि टेस्ट सिरीज संपूर्ण तुम्हाला काय 999 रुपयामध्ये या ठिकाणी लागणार आहे. आणि जर काही अडचण असली हा नंबर आहे 9309707613 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा.